बसले प्रॉब्लेममध्ये. तर मी योगा ट्रेनरनंतर मला थोडं डायबिटीज डिटेक्ट झालेला. आय वॉज प्री डायबेटिक. तेव्हा मी दीक्षित डाएट फॉलो केलं. माझं थर्ड वर्क म्हणून स्टोरी आली आहे. 5 ते 6 लँग्वेजमध्ये ते पुस्तक झालं आहे पब्लिश. आणि तेव्हा मला एक स्ट्रेंथ मिळाली की मी हे करू शकते. आणि तेव्हा मी ऑल ओव्हर महाराष्ट्राचे लोक मला कॉल करायला लागले माझी सक्सेस स्टोरी पब्लिश झाल्यावर. आणि फर्स्ट मी गेल्या वर्षी केलं ना, तर कॅन्सर पेशंटचं मी डोंबिवलीतलंच उदाहरण सांगते. मी साडी घ्यायलाच गेलेली. तिथे एक मुलगी होती आणि मला सवय आहे की थोडा प्रचार करायचा. आणि जस्ट मी ॲडव्हान्स प्राणी क्लिनिक शिकलेली मास्टर चॉप ऑक्सिजनचं. तर त्या मुलीने मला प्रश्न विचारला की तुम्ही कॅन्सर बरा करू शकता का. मी म्हटलं मी प्रयत्न करेन, मी हिलिंग देऊ शकते. मग म्हणाली मैत्रिणीची आई ॲडमिट आहे कॅन्सर. आणि मग मी त्यांचा बेड नंबर घेतला. इन प्राणी हिलिंग आपण डिस्टन्सने कुठेही करू शकतो ना. तर आकाशिक म्हणजे त्याच्या संदर्भातच आहे का. आकाशिक ते जरा वेगळं आहे. अच्छा. मी काय केलं, आकाशिक रेकॉर्डचं जर तुम्ही विचारताय ना, तर मी पेशंटचं डेट ऑफ बर्थ घेऊन आकाशिक रेकॉर्ड काढते की त्याचं काही कार्मिक कनेक्शन आहे का, जे यांनी सांगितलं 4 स्तरांवर असतं की त्याला का झालाय. हे थोडं मी शोधण्याचा प्रयत्न करते आणि मला युनिवर्स उत्तरं देतं. आय एम अट्युनिंग विथ दॅट एनर्जी. आणि ते केल्यावर त्या पेशंटला ना डिस्चार्ज मिळाला 3 दिवसात. मग मी त्या पेशंटला 15 ऑगस्ट रोजी 2 वर्षापूर्वी भेटायला गेले. शी वॉज स्टेबल दॅट टाइम. केस काढलेले जसं काही म्हणाल्या, पण ती खूप हॅपी होती. मी तिला वॉटर थेरपी दिली. मी मनशक्ती संस्थेचं दिलं. नंतर काही त्यांनी फॉलो न केल्यामुळे शेवटी आपली जर्नी फिक्स असते ना. तर मला एक आनंद झालेला का 3 दिवसांनी केममधून पेशंट घरी आलाय. ती माझी सक्सेस स्टोरी मी मानते. आणि जेव्हा ओपन स्कल सर्जरीचा पण विषय आला, एका मैत्रिणीने मला सकाळी कॉल केला. मी आराम करते व्यवस्थित. ते केल्यावर एक 24 वर्षाचा वाशी गावातला मुलगा सुतार म्हणून, त्याचा फोन आला की त्याचं MGM वाशी हॉस्पिटलला ऑपरेशन झालंय. आणि मी जस्ट रिट्रीटवरून आलेले. रिट्रीटमध्ये आज आपण एवढी लोक बसलोय, काहीतरी रिझन आहे म्हणून इथे बसलोय. नाही तर बायका TV बघत बसल्या असतील किंवा कोणी शॉपिंग करत असेल. आपलं काहीतरी डेस्टिनी आहे म्हणून वी आर हिअर. तर मला कॉल आला, बऱ्याच नंबरवर कॉल आला. मग मी 11 वाजता फोन चालू केला आणि कॉल केला. तर त्या पेशंटला मी कुठे ॲक्सिडेंट झालाय त्याच्याशी काही कनेक्शन आहे का शोधलं. तिथे 3 दिवसापूर्वी एक डेथ झालेली एका पेशंट, म्हणजे एक वारलेला. ते थोडी त्याला एंटिटीज लागलेल्या. आणि मग त्या आपण एंटिटीज काढल्या. आपण बेड नंबर घेतो. बेड नंबर मी क्लीन केला. ती वास्तव हॉस्पिटलची क्लीन केली. आणि ओपन स्कल सर्जरीमध्ये मोस्टली 1-1.25 महिना पेशंट हॉस्पिटलमध्ये राहतो.